उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका। खराब हवामानामुळे जुहू एअरपोर्टवर तात्काळ लँडिंग। पायलटच्या प्रसंगावधानामुळे उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले। 2029ला सुनेत्रा वहिनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांनी मांडली बारामतीकरांची भावना। जनता दरबारानंतर जय पवारांचं वक्तव्य। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातल्या काही जिल्ह्यात अवकाळी बरसला। नंदुरबारच्या नवापूरमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, शेती आणि घराचं नुकसान। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचा नॉर्वे स्थित कंपनीशी करार। विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनल अद्ययावत करणार। वॉटर मेट्रोवरील 10 नवीन जलमार्गांमध्ये 21 टर्मिनल उभारणार। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात, राज्यपालांची भूमिका। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीत नेलं। माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगमांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। टीएमसीकडून सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। बिहार सरकारमधील मंत्र्यांनी घेतली सामूहिक शपथ। माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुलांनीही घेतली शपथ। नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात निदा खान वॉन्टेड आरोपी। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी वाढवली गंभीर कलम। भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडून लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात न्यायालयात चार्जशीट सादर होणार असल्याची माहिती। एकूण 9 प्रकरणांचा एसआयटीकडून सखोल तपास पूर्णत्वाकडे। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ। नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडींचे स्वतंत्र नालेसफाई दौरे। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा नालेसफाई पाहणी दौरा। दोन दिवसात सोनं 5,000 तर चांदी 13,000 रुपयांनी महागली। इराण अमेरिकेचा युद्ध थांबवण्याच्या हालचालींमुळे सोने चांदीच्या दरात तेजी। Thank you.